नमस्कार मित्रांनो, आज मी बनवतोय तांदळाची भाकरी। जी तांदळापासून केली जाते, तांदळाच्या पिठापासून। त्याचा भाकरी करतोय आणि बघू शकता हे आहे तांदळाचं पीठ। आणि आता पीठ पण मळून घेतलेलं आहे मी। थोडंसं पाणी घेतलेलं आधीच आणि थोडंसं मळून घेतलं। तर बघू शकता प्रोसेस पूर्ण चालू आहे। चांगलं प्रॉपर मळून घ्यायचं आहे, पूर्ण एकदम चिकट होईपर्यंत। आणि थोडंसं सुका पण राहायला पाहिजे। पाणी घेतो अजून, जेणेकरून भाकरी थापायला बरं पडेल। चांगलं मळून घ्यायचं एकदम मिश्रण। एकजीव करून घ्यायचं आहे दोघांचं। बघू शकता मी आधी पण थोडासा मळलेला आणि आता पूर्ण प्रॉपर आहे बघा। असा गोळा झालाय पूर्ण एक। आता याचे 2 गोळे करायचे आहेत। छोटे छोटे गोळे करायचे आहेत। तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे। छोट्या पाहिजे ते छोट्या आणि मोठी भाकरी पाहिजे तर मोठे पण गोळे। एक साईड लावतो। पाणी थोडंसं चपटा करून घेतला भाकरीचा आकार करून मला भाकरी थापायला बरं पडेल। आणि थोडंसं सुका पीठ घ्यायचं आहे, प्रत्येकाला जमेल तसं। जवळ फोन दाखवतो कारण पीठ घेतले का फिरली पाहिजे थापताना। असं करून परातीमध्ये बसतं, परातीमध्ये थापली जाते। पण आपल्याकडे ताटली, थोडंसं ताट आहे त्याच्यामध्ये हलक्या हाताने थापायचं पूर्ण। एकदम जोर लावला तर तुटणार ती। साईडला काढूया। बघू शकता थोडी मोठी भाकरी थापलेली आहे। आता हे आपण टाकणार आहोत चुलीवरती। चुलीवरती म्हणजे चूल नाही आहे, गॅस आहे माझ्याकडे। मुंबईत तर चूल अवेलेबल नाही होत।